नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेणार आहे तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला मटका गळ्याचा आकार. बघा ह्याप्रमाणे आपण इथे आकार देणार आहे. मोंढ्याचा आकार जो दिला तो कट करून घ्यायचा, नंतरून घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची आणि बंद बाजू अशी बंद बाजूकडे ठेवून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची. जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून. सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची, पिन काढून कॅनव्हासला पुन्हा घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे. रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून टाकायचं. आता घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचे अस्तर आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची. जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून. अगदी व्यवस्थित शिलाई मारायची म्हणजे कुठेही गळ्याचा आकार चुकणार नाही. मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि पूर्ण गळ्यावरती असे छोटे छोटे कट आपल्याला मारायचे. अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये पलटी करायचं आणि वरतून छान अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची. दापटीप देताना अगदी व्यवस्थित द्यायची म्हणजे छान गळा आपला तयार होतो. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज नवीन नवीन छान छान आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. कपड्याला पलटी करून सगळं अस्तर जॉईंट करून घ्यायचंय. उरलेला जो कपडा आहे तो असा कट करून घ्यायचा. शिलाई मारून झाली की आपल्या सगळा एक्स्ट्राचा कपडा दिसतो तो कट करून घ्यायचा. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारायचे आहेत. खाली 1/2 इंच, वरती 4.5 इंच असे दोघही टक्स आपल्याला मारून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण इथे कॉन्ट्रास्ट पट्टी घेतली. बघा ह्याप्रमाणे आपण ही पट्टीला पट्टी लावून आणि शिलाई मारून घ्यायची, थोडीशी मोठी करून घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची. त्या पट्टीला एका बाजूने आपण असं फोल्ड करून घ्यायचंय आणि ती पट्टी आपल्याला इथे कमरेला लावून घ्यायची. त्याची आपल्याला पायपिंग करायची. जितकी जाड बारीक पायपिंग हवी तितकी पकडायची आणि आपल्याला इथे घ्यायची छान अशी शिलाई मारून. इथे आपण 3 इंच रुंदीची पट्टी घेतली आणि लांबीला तुमच्याकडे असेल तितकी घ्यायची आहे. तिला डबल घडी करून शिलाई मारायची आणि कशाची तरी सायने असं पलटी करून घ्यायचं. बघा ह्याप्रमाणे ती पट्टी तयार होईल. पलटी केलं की आपल्याला 4 इंच लांबीची ही पट्टी कट करायची आहे.
नंतरून घ्यायचा सुई दोरा. शक्यतो मॅचिंग दोरा इथे आपल्याला वापरायचा आहे आणि ज्या बाजूने आपण शिलाई मारली ना त्याच बाजूने हे टाके असे टाकून घ्यायचे बघा. नंतरून ते असे जमा करायचा आहे तो कपडा असा एका ठिकाणी आणि पुन्हा असा दोन्ही टोकं जे आहे ना ते आपल्याला पॅक करून घ्यायचे. ह्या पद्धतीने पकडायचं आणि अगदी व्यवस्थित असं इथे पॅक करून घ्यायचं. बघा ह्याप्रमाणे ही डिझाईन आपली तयार होणार आहे. आणखी एक डिझाईन आपण त्याचप्रमाणे बनवून बघू. अगदी व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं. आणि ह्याप्रमाणे आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची. ती आपल्याला आता गळ्यावरती अशी लावून घ्यायची ह्या पद्धतीने. अगदी थोडंसं अंतर सोडून पूर्ण गळ्यावरती आपल्याला ही डिझाईन अशी लावून घ्यायची. अगदी सावकाश आणि अगदी व्यवस्थित ही डिझाईन आपल्याला इथे पॅक करून घ्यायची गळ्याला. आणि जर शिलाईच्या बाहेर जर कपडा एक्स्ट्रा दिसत असेल तर तो असा ह्या पद्धतीने हळूच कट करून घ्यायचा आहे. कट करताना ब्लाऊजही कट होऊ शकतो, त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक हे कट करायचं. त्याच्यावरती छान अशी लेस आपण इथे लावणार आहे. तुम्ही कोणतीही लेस इथे वापरू शकता. मी ह्या पद्धतीने इथे लेस लावणार आहे. समोसा जी लेस असते ती इथे लावणार आहे आणि तिचे टोकं असे गळ्याकडे करणार आहे आणि त्याच्यामुळे गळ्याला आणखी सुंदर असा लुक येणार आहे. बघू शकता तुम्ही अगदी छान अशी लेस इथे आपण वापरणार आहे. लेसला डबल शिलाई मारायची आपल्याला, म्हणजे दोन्ही कडेला. म्हणून पहिले एका कडेला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि नंतरून दुसऱ्या कडेला शिलाई मारायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला असे छान छान नवीन नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीत व्हिडिओ रोज बघायला मिळतील. बघा ह्याप्रमाणे लेसला दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे. छान असे लटकन आपल्याला बनवायचे. त्यासाठी नॉट घेतली आणि चौकोनी तुकडे आपल्याला इथे घ्यायचे आणि जी डिझाईन आपण गळ्याला वापरली तीच इथे आपण घेणार आहे. आणि अशी बघा हे कोपऱ्यामध्ये आपल्याला इथे जॉईंट करायचं आहे. वरतून पुन्हा एक पदर त्याच्यावर असं फोल्ड करायचा, पुन्हा ओपन करून हा त्रिकोण शिवून घ्यायचा आणि त्याच्यावरती जी गळ्याला आपण लेस लावली ना तीच लेस इथे लावून घ्यायची. अगदी कमी वेळात सुंदर असं लटकन आपलं तयार होणार आहे. बघा किती छान असं लटकन आपलं इथे तयार झालेलं आहे. दुसरे लटकन आपल्याला त्याचप्रमाणे असं बनवून घ्यायचं आहे. ह्याप्रमाणे इथे लेस लावून लटकन सुंदर बनवायचं आणि ते ब्लाऊजला लावल्यानंतर खूपच सुंदर अशी डिझाईन आपली पूर्ण तयार होते. बघा इथे आपल्याला ह्या नॉट जॉईंट करायच्या आहे. वरतून 2.5 इंच मोजायचं आणि दोघंही नॉट जॉईंट करून घ्यायच्या. मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याच्याने तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. बघा आपली डिझाईन पूर्ण झालेली आहे. अगदी छान आणि जवळून ही डिझाईन तुम्ही बघू शकता. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. मैत्रिणी, कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊज डिझाईन कशी करायची. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.